नमस्कार अमरावतीकर, आपण बघत आहात उमेन्स 24 चॅनल. मेळघाटाच्या निसर्गरम्य कुशीत चिखलदऱ्याजवळील मोठा गावात उभे असलेले नंद गणपती संग्रहालय आज देश विदेशातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. हे केवळ एक संग्रहालय नाही, तर गणेश भक्ती, कला आणि संस्कृतीचा अद्भुत संगम आहे. जगातील पहिले आणि वैशिष्ट्यपूर्ण गणेश संग्रहालय म्हणून ओळख मिळवलेल्या या ठिकाणाची नोंद इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही करण्यात आली आहे. या संग्रहालयातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे तब्बल 26,000 पेन्सिलपासून साकारलेला भव्य गणपती. ही अनोखी कलाकृती पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येथे गर्दी करत आहेत. भारतासह विविध देशातून संकलित करण्यात आलेल्या 6,000हून अधिक गणेश मूर्ती येथे जतन करण्यात आल्या आहेत. प्रत्येक मूर्तीचा आकार, रचना आणि साहित्य वेगळे असल्याने प्रत्येक दर्शन एक नवा अनुभव देऊन जाते. लाकूड, पितळ, काच, दगड, माती, तांदळाचे दाणे, पेन्सिलचे टोक आणि अनेक दुर्मिळ साहित्यापासून तयार करण्यात आलेल्या गणेश मूर्ती येथे पाहायला मिळतात. सूक्ष्म कलाकुसर आणि अद्वितीय कलाविष्कार पाहून पर्यटक अक्षरशः भारावून जातात. धार्मिक श्रद्धा, कलात्मकता आणि सांस्कृतिक वारसा यांचे जतन करणारे हे संग्रहालय गणेश भक्तासाठी तर आहेच, पण कला, इतिहास आणि संस्कृती प्रेमीसाठीही प्रेरणास्थान ठरत आहे. मेळघाट पर्यटनाला नवी ओळख देणारे नंद गणपती संग्रहालय आज अमरावती जिल्ह्याच्या वैभवात भर घालत असून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक नकाशावर एक अनोखी छाप उमटवत आहे. आता हा हेच आहे, हे चेन्नई महाबलीपूर, दक्षिण भारतामधलं चेन्नई महाबलीपूर इथले म्हणजे हे भुवनेश्वर ओडिशा येथील ग्रीन गण आहे. ग्रीन दगडावरती कोरीकाम केलेले गणेश मूर्ती. याच्यामध्ये इंडोनेशिया, नेपाळ, नैनिताल, हिमाचल, चीन, लडाख, इंडोनेशिया, इकडे सुद्धा इंडोनेशियामधले, श्रीलंकामधले म्हणजे विविध राज्य 200 वर्ष पुरातन ते 300 वर्ष पुरातन इथे गणपतीचे म्हणजे ज्या ज्या कंट्रीजमध्ये आहे, ज्या ज्या देशामध्ये आहे, तिथले तिथले प्रत्येक देशामधली मूर्ती आणलेली आहे. हे जसं आपलं पुणार मंदिराला वापरलेला तयार केलेली मूर्ती, सूर्यमंदिर भुवनेश्वर ओडिशा पुणार. त्याच्यानंतर हे सुद्धा पुणारची वेगवेगळे स्टोन आहे, त्याच्यामध्ये गणपती म्हणजे कोरीकाम करून केलेलं आहे दगडामध्ये. आणि हे विष्णू गणेश मूर्ती तामिळनाडूमध्ये विष्णूच्या रूपामध्ये इथे पेशव्या काढतात. म्हणजे काही पुरातन, काही आधुनिकता, त्याच्यामध्ये पितळी वेगवेगळ्या प्रकारचे जे जुन्या कलेक्शन, काही आता नवीन. हे आपल्या पेशव्यांच्या काळातील गणेश पूर्ण प्राचीन, काही पुरातन, काही आधुनिकता, म्हणजे ते खूप प्राचीन आहे, जुने. हे राजस्थानच्या जैसलमेर मातीचा आढळ करून राजस्थानी. मी गजानन शनिवारे, मी नंद गणपती संग्रहालय मोथा या गावातून बोलत आहे. इथे 6,500 मूर्ती आहे गणपतीच्या, वेगवेगळ्या देशामधल्या, वेगवेगळ्या धातूपासून आणि वेगवेगळ्या प्रकारचे. ते 6,500मध्ये वेगवेगळ्या धातू आणि मटेरियल यूज करून गणपती तयार केलेले आहे. इथे परतवाड्यापासून तर इथे 23 किलोमीटर अंतरावर आहे गणपती नंद उद्यान गणपती संग्रहालय. जे सगळ्या प्रकारच्या फायबर, काच, दगड म्हणजे असा कोणता धातू सोडलेला नाही की त्याच्यापासून मूर्ती घडवली नाही. इथे येणारे व्हिजिट करणाऱ्यासाठी चालू आहे. इथे म्हणजे सगळे भाविकांसाठी, गणपती भक्तासाठी ही उपलब्धता करून दिलेली आहे. आणि विशेष म्हणजे बाहेरच्या परिसरामध्ये गाडी चालवताना आपले लहानपणीचं खेळ त्या खेळाचंसुद्धा आहे त्या रूपात. आणि कारमध्ये सुद्धा गणपती आहे. गणपतीच्या ज्या 64 कला आहे, 21 विज्ञान आहे, इथे सगळे अवेलेबल आहे. गणपतीबद्दल म्हणजे 1600 पुस्तकं आहेत. गणपती भाषेबद्दल 1600 पुस्तकं आहेत. सगळ्यांसाठी उपलब्ध आहे. कोणाला PhD वगैरे करायची असेल त्यांच्यासाठी आम्ही उपलब्ध करून देणार आहे. गणपती संग्रहालयाचे गणपतीबद्दल कोणती माहिती असेल तर आम्ही त्यांना पुरवणार. PhD कोणी करणार नसेल तर त्यांच्यासाठी. अशाच विशेष बातम्यासाठी पाहत रहा उमेन्स 24 चॅनल.